इकडे मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालेला आहे। बाजार समितीचे सहलीला गेलेले दोन्ही पॅनलचे मतदार मनमाडमध्ये दाखल झाले। मनमाड बाजार समितीमध्ये सत्ताधारी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे। शिर्डीमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर आज दोन्ही पॅनलच्या वतीनं खबरदारी घेत मतदारांना खासगी लक्झरी बसच्या द्वारे मतदान केंद्रावरती आणण्यात येत आहे। सत्ताधारी आमदार सुहास कांदे यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या 5 माजी आमदारांनी आव्हान उभं केल्यानं नाशिक जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे। महाविकास आघाडीचे नेते समीर भुजबळ स्वतः या निवडणुकीवरती लक्ष ठेवून आहेत। सत्ताधाऱ्यांकडून दबाव तंत्राचा वापर केला जातोय, मतदार त्यांना भीक घालणार नाही, विजय महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे। काय हाय व्होल्टेज ड्रामा वगैरे काही नाही झाला। दबाव तंत्र वापरण्याचं ते षडयंत्र त्यांचं होतं, ते आम्ही हाणून पाडलेलं आहे आणि चुरशीची वगैरे काय नाही, वन साइडेड महाविकास आघाडीची वतीने जी आहे निवडणूक लढवली जाते आणि अख्खंच्या अख्खं पॅनल जे आहे महाविकास आघाडीचं निवडून येणार। नाही असं काही नाही। आता तुमच्याकडून चर्चा होती तशी, आमच्याकडून तशी काही चर्चा नाही। मतदार जे आहे एकत्ररित्या आणून त्यांना बरोबर गावागावातून लोक वेगवेगळ्या ठिकाणी लांबून येतात, म्हणून एका ठिकाणी नेऊन मतपत्रिका कशी असते, मतपत्रिका वोटिंग कसं करायचं हे समजवण्यासाठी जे आहे एकत्र केलेलं होतं आणि त्यांना सगळ्यांना आता आम्ही परत मतदान केंद्रावर आणलेलं आहे। नांदगाव आणि मनमाड दोन्ही महाविकास आघाडीच्या ताब्यात येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।